श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आहे पूजा आणि पूजाचं किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंठवड्याची रेसिपी. तर हा प्रसादाची रेसिपी आहे, तर ही तुम्ही स्किप न करता पूर्ण बघावी. तर इथे मी घेतलेली आहे पाववाटी साखर, बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला फिरून. आणि इथे घेतलेले आहे पाववाटी खोबरं. तर इथे तुम्हाला ओलं किंवा सुकं पण खोबरं घेता येईल. तरी इथे मी मोठा चम्मच घेतलेली आहे धण्याची पावडर, बारीक करून घ्यायची आहे ती पण. आणि इथे मी घेतलेलं आहे गावरान तूप. इथे आपल्याला 1 चम्मचभर गावरान तूप लागणार आहे. आणि इथे मी घेतलेले आहे काजू बदामाचे तुकडे ड्रायफ्रूटमध्ये. तुम्हाला जर अजून टाकायचे असले तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून टाका. तर इथे मी घेतलेली आहे साखर. इथं खडीसाखर जर वापरायची असेल तर तुम्ही खडीसाखर पण वापरू शकता. आणि इथे मी घेतलेले आहे सुंठाचा मोठा चम्मच. तर आता सगळ्यात प्रथम आपल्याला करायचं आहे, गॅसवर आपल्याला कढाई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आणि साजूक तूप टाकलं की आपल्याला ड्रायफ्रूट मस्त परतवून घ्यायचे आहे. तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि आपण वेगळ्या पद्धतीचा सुंठवडा केलेला आहे. तर ह्या सुंठवड्यामध्ये भरपूर काही वस्तू ॲड करतात, तर मी इथे एकदम सोप्या पद्धतीचा सुंठवडा केलेला आहे. तुम्हाला जर त्या अजून ॲड करायच्या असल्या तर तुम्ही करू शकता. त्यात खारीक, अजून ड्रायफ्रूट वगैरे घालू शकता. भरपूर सारा वेगवेगळ्या प्रकारचा सुंठवडा केलेला जातो. तर हा मी थोडा पारंपरिक पद्धतीचा, जुन्या पद्धतीचा आणि एकदम सोप्या पद्धतीचा सुंठवडा केलेला आहे. आणि हा आरोग्यासाठी खूप छान आहे. हा आपण जन्माष्टमीला, कृष्ण जयंतीला किंवा स्वामींच्या जयंतीला आणि दत्त जयंतीला, अशा जयंतीला आपण असं सुंठवडा करू शकतो. तर हा प्रसाद एकदम इझी आहे. तुम्ही कोणीही पण करू शकता आणि खायला तर खरंच खूप छान चव येते ह्या प्रसादाची. तर असा तुम्ही जर प्रसाद केला तर खरंच स्वामी प्रसन्न होतील. तुम्ही नक्की करून बघा असा प्रसाद. तर आता आपले मस्तपैकी ड्रायफ्रूट परतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता यातच आपल्याला टाकायचं आहे खोबरं आणि धण्याची पावडर. खोबरं आणि धण्याची पावडर टाकून आपल्याला खूप जास्त पण परतवून घ्यायची नाही. 5 ते 6 मिनिटासाठी आणि कमीच गॅसवर आपल्याला परतायचे आहे. का बरं, की खाली ती जळायला नको. फक्त असा तिचा वास मोडला पाहिजे आणि खोबरं थोडं असं कुरकुरीत झालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला परतवून घ्यायचे आहे. आणि हे जे परतलं ना आपण खोबरं आणि धण्याची पावडर, खरंच खूपच छान आपला सुंठवडा होतो. तर असं आपण 5 ते 6 मिनिटं कमीच गॅसवर परतवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर माझ्या स्वामींसाठी मी आज खास प्रसाद केलेला आहे. तर खरंच स्वामींची लीला अपरंपार आहे. मला खूप अनुभव आलेला आहे स्वामींच्या सेवेतून. तर तुम्ही पण जर स्वामी सेवा जर करत नसले तर स्वामी सेवा नक्की करा. आणि नित्यपाठ हे तुम्ही वाचत जा. खरंच स्वामी आपल्यासोबतच राहतात. तर खरंच स्वामींबद्दल जेवढे शब्द बोलले तेवढेही कमीच आहे. तर चला, आपली इथे जे सुंठवडा तो थंड झालेला आहे. तर आपण तो एका अशा डिनर सेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि डिनर सेटमध्ये काढून तो थंड झाला की मगच आपल्याला साखर टाकायची आहे, नाहीतर मग आपल्या सुंठवड्याचं पाणी होईल. तर थंड झाल्यानंतर पहिले मी टाकलेलं आहे सुंठाची पावडर. सुंठाची पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्याला टाकायची आहे साखरेची पावडर, म्हणजेच पिठी साखर. आणि इथे जर तुमच्याकडे मकर संक्रांतीला तीळ वापरतो, ते जर तीळ असेल तर तुम्ही ते तीळ पण टाकू शकता, नाहीतर मग खडी साखर पण वापरू शकता. इथे माझ्याकडं तीळ पण नव्हते आणि खडी साखर पण नव्हती, तर मी म्हटलं जाऊ दे, आता साखरच टाकून घेतली मी वरून. तर पहिल्यांदा आपल्याला पिठी साखर टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतरच आपल्याला साखर टाकायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं सुंठवडा किती मस्त झाला आहे. आणि वरून टाकलेली आहे साखर. साखर नाही टाकली तरी ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही. तर तुम्हाला ही सुंठवड्याची रेसिपी पारंपरिक पद्धतीची कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. थँक्यू सो मच.
आणि श्री स्वामी समर्थ.